त्यांनी बाजूला का करायला सांगितलं? हे सगळं लक्षात ठेवा बरं का. मी प्रशांत ऋषी, माझं नाव काय? कोण येऊन गेले ते सांगतात तुम्ही? प्रशांत ऋषी येऊन गेले, त्यांनी आम्हाला हे सांगितलं होतं. हे सगळं लक्षात ठेवायचं. तर त्यांनी त्यावेळेस उत्तर दिलं सगळ्यांना आणि आमच्या सगळ्या शिष्यांना त्यांनी सांगितलं की मी इथे शिकायला आलो आहे. मी जरी फार मोठे सगळे मला गुरु मानत असतील तरी मी आता कशासाठी आलो आहे? शिकण्यासाठी आलेलो आहे. आणि शिकणारा कोण असतो? विद्यार्थी असतो आहे ना. विद्यार्थी, मी आता विद्यार्थी आहे. मी काही फार मोठा गुरु आणि शिक्षक म्हणून इथे आलो नाही, शिकायला आलेलो आहे. मी विद्यार्थी आहे. आणि विद्यार्थ्याचं लक्षण काय असतं? विनय, नम्रता. त्यांनी गुरुच्या समोर कधी उंच बसायचं नसतं. म्हणून हा चौरंग बाजूला करा. त्यांनी चौरंग तो बाजूला करायला लावला आणि आसन जे होतं ते खाली टाकलं. आणि तो मौलवी होता, तो मुस्लिम होता, तो पण पार बसला. इतके मोठे गुरु आणि काय म्हणताय की मी उंच बसणार नाही. उंच कोण बसतात? फक्त गुरु बसतात. आता मी शिकायला आलो आहे, मी विद्यार्थी आहे, मी खाली बसणार. खाली जर बसतो, विनय नम्रता जर असली तरच ज्ञान येतं आपल्याला. विद्या विनयाने शोधते. काय म्हणतो आपण आहे ना, विनयाने विद्याची शोभा असते आणि विनयाने विद्या आपल्याला चांगली ग्रहण करता येते. म्हणून त्यावेळेस 83 वर्षाचे ते आणि खाली बसले. तो मौलवी पण शिक्षक आला होता, तो पण पाहत राहिला. इतके मोठे गुरु म्हणजे कसे बसले? चौरंगावर बसले का? उंच बसले का गुरुपेक्षा? ते खाली बसले. खाली बसल्यानंतर त्यांनी तो फारसीचा अभ्यास घेतला आणि फारसीमध्ये पण ते खूप चांगले विद्वान झाले. उर्दू, फारसी सगळं येत होतं त्यांना. जवळजवळ 14 भाषांवर त्यांचं प्रभुत्व होतं. तर म्हणून ते आनंदजी महाराजांचं नाव आपल्या या गुरुकुलला ठेवलं. श्री आनंद पासून सुरू झालेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, आपल्याला जीवनात आनंद कधी मिळू शकतो? आपण ज्यावेळेस दुसऱ्यांना आनंद देतो आहे ना. म्हणून घरात राहताना आणि शाळेत पण राहताना खूप सगळ्यांची चांगलं बोलायचं, चांगलं वागायचं. आणि आपण प्रभूशी प्रार्थना करायची की मला खूप एनर्जी, मला खूप ऊर्जा देव, की माझं ज्ञान खूप वाढत राहील अशी मला ऊर्जा द्या. आपण प्रार्थना करतो नाही, इथं करतात मला माहित नाही. इतनी शक्ती हमें देना दाता, विश्वास कमजोर होना. इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना. हम चले रस्ते पे हमसे भूल करनी कोई भूल होना. इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना. हम चले रस्ते पे हमसे भूल करनी कोई भूल होना. इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना. दूर अज्ञान के लोग अंधेरे, तू हमें ज्ञान की रोशनी दे. हर बुराई से बच के रहे हम, जितनी भी देर भरी जिंदगी में. होना किसी का किसी से, भावना मन में बदलेगी होना. हम चले एक रास्ते पे हमसे भूल करनी कोई भूल होना. इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना. काय सांगितलं याचा अर्थ पण आपल्या सगळ्या टीचर्स कडून व्यवस्थित समजून घ्यायचा आहे.
मग ते आपण लोक प्रार्थना करत राहिलो पण त्याच्यात काय सांगितलेलं आहे हे खूप महत्त्वाचं असतं आहे ना. मला कशी शक्ती मिळो, अशी शक्ती मिळो की माझा विश्वास कायम टिकूनच राहिला पाहिजे. मला विश्वास कधी कमजोर होतो ना, माझा आत्मविश्वास हा कधीच कमी व्हायला नको. कारण स्वतःचा जे मिळते आपल्याला सक्सेस जो मिळतो त्याचा पहिला मंत्र कोणता आहे? कॉन्फिडन्स आहे ना, आत्मविश्वास. आपल्यावरच विश्वास नसला तर आपण काहीच करू शकत नाही. मन का विश्वास कमजोर होणार, आपला मनाचा विश्वास, आत्मविश्वास फक्त शिक्षकांचा नाही, सगळ्यांचाच आदर ठेवायचा, सगळ्यांना रिस्पेक्ट द्यायचा. आपण जे देतो तेच आपल्याला मिळतं. आपण सगळ्यांना रिस्पेक्ट देणार तर सगळे आपल्याला पण रिस्पेक्ट देतील. आई वडिलांचा आदर, घरात जे मोठे आहेत त्यांचा आदर म्हणजे तो विनय नम्रता, त्याचा आपण खूप आदर करायचा, सगळ्यांशी प्रेमाने राहायचं, कधी भांडण करायचं नाही आणि वैराची भावना ठेवायची नाही. जितके तुम्ही चांगले राहताल, जितके चांगले वागताल तेवढं तुमचं चांगलं शिक्षण होईल, तेवढे तुम्ही मोठे व्हाल, तुम्ही खूप मोठे हो आणि आपल्या देशाचं नाव अजून कुठं करायचं, आपली देशभक्ती, राष्ट्रभक्ती करायची. आणि जे संत आहेत गुरु आनंद तीर्थंकर पार्श्वनाथ भगवान, महावीर भगवान, 24 तीर्थंकर भगवान यांची पण भक्ती करून आपण आपलं जीवन खूप चांगलं करायचं, हीच भावना ठेवून आता मी माझ्या पुढच्या प्रवासाला निघतो.